काळूस येथील शेत जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक। पुनर्वसनाची शिक्के काढण्यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सकारात्मक। 25 सप्टेंबर पूर्वी कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेण्याचे सुतोवाच। बैठकीला शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि आमदार दिलीप मोहितेंची उपस्थिती। सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी। महावितरण कंपनीकडून आपत्कालीन संपर्कासाठी 10 दिवस विशेष संपर्क क्रमांक। संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहावे। गणेशोत्सवात सामाजिक आणि पर्यावरणभिमुख देखाव्यावर मंडळांनी भर द्यावा। जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौदासह मूर्तिदान मोहीम राबवाव्यात। शांतता कमिटी बैठकीत तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बंद। राजगुरुनगर आगारातील एसटी बंदचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना। एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल। राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे यांची तडकाफडकी बदली। मुख्य अधिकारी म्हणून अजिंक्य रणदिवे यांनी पदभार स्वीकारला। नवे सीओ रणदिवे यांच्यापुढे समस्यांचं गाठोडं। तिन्हेवाडी येथील क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न। 14 ते 19 वयोगटातील 250 खेळाडूंनी सहभाग नोंदविला। विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार। नाणेकरवाडी येथील IAS इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामगाराच्या अपघात प्रकरणी सुपरवायझरवर गुन्हा। सुपरवायझरच्या हलगर्जीपणामुळे कामगारानं 3 बोटं गमावली। चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार दिलीप मोहिते यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार दिलीप मोहिते यांचा पुरस्कार प्रदान सोहळा। विधिमंडळातील भाषणांमुळे आमदार मोहितेंची निवड। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे काळूस येथील आंदोलनाच्या अपडेटची। काळूस येथे सलग 20 दिवसांपासून 40 वर्षापूर्वी भामा आसखेड आणि चासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत शेत जमिनीवर पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढण्याबाबत शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं। उपोषणकर्त्यांच्या प्रश्नासंदर्भात उपोषणाची दखल घेऊन राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता महत्त्वपूर्ण बैठक झाली। शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात येत्या 25 सप्टेंबर पर्यंत कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन 15 जून 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव आणि अन्य अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार काळूस येथील शेत जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के हटवण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। या बैठकीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून गजानन गांडेकर, सुभाष पवळे, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे, बाळासाहेब दौंडकर, सुनील पोटवडे, संतोष खलाटे, गणेश पवळे, यशवंत खैरे, मिनीनाथ साळुंखे, दत्ता आरगडे, अविनाश पोटवडे आणि दत्तात्रय लोणारे उपस्थित होते। खेड तालुक्यातील मौजे काळूस या गावामध्ये रयत क्रांती संघटना आणि शेतकऱ्याच्या वतीनं जमिनीवरचे शिक्के काढण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्ष झालं शेतकरी वेगवेगळ्या मार्गातून आंदोलन करत आहेत, सरकारकडे न्याय मागत आहेत। या विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना हे शिक्के काढण्यात यावेत अशा पद्धतीचा बैठकीमध्ये निर्णय झालेला होता। परंतु काही कायदेशीर बाबी समोर आल्यानंतर परत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। त्याची राज्य सरकारनं दखल घेऊन राज्याचे पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली आणि शिक्के काढण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं या महिन्याच्या 25 सप्टेंबरच्या अगोदर कॅबिनेटमध्ये आणण्याचा निर्णय झाला। मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो, शेतकऱ्यांचंही अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं हा लढा ते शेवटपर्यंत गेल्या अनेक वर्ष ताकदीनं लढत आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। मी उपोषण बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण आपलं उपोषण काही काळासाठी स्थगित करावं। जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत। पुढं आपण सगळे मिळून आंदोलनाचा निर्णय आणि दिशा ठरवूया। आता बातमी आहे गणेश मंडळांसाठी।
यंदाच्या गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांना महावितरणकडून विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या देण्यात येत आहेत. सर्व धर्मियांच्या उत्सवासाठी घरगुती दराने वीज दर आकारण्यात येत आहेत. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरती वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील महावितरणच्या अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहावे. तातडीच्या मदतीची गरज भासल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर, आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली या तालुक्यांसाठी पुणे परिमंडळाने उत्सवाच्या 10 दिवसासाठी 78 75 76 71 23 हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच नेहमीच्या 19 12 किंवा 18 00 21 23 435 किंवा 18 00 23 33 435 या टोल फ्री क्रमांकावरही तात्पुरता संपर्क साधता येईल. तर बातमी आहे शांतता कमिटीच्या बैठकीची. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे, जनजागृतीवर देखावे, जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौद, मूर्तीदान असे नवे उपक्रम राबवून परिसराचे पावित्र्य जपावे असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणेने यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजगुरुनगर येथे तहसीलदार कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने, मुख्य अधिकारी कैलास केंद्रे, अजिंक्य रणदिवे आदीसह विविध विभागाच्या अधिकारी, नागरिकांसह पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक देखाव्यासह यंदा लाडकी बहीण योजना, पर्यावरण, आरोग्य या विषयावर आधारित देखावे, चित्रफीत सादरीकरण करावे. नगर परिषद हद्दीतील अशा मंडळांना प्रशासनाच्या वतीने 6 आणि ग्रामीण विभागातील मंडळांना 6 पुरस्कार देण्याची घोषणा तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली. सध्या PM जनमन या योजनेतून आदिम जमातीसह कातकरी समाजाला 11 शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शिबिर भरवण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळांनी अशी शिबिरे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तालुक्यात एक गाव एक गणपती हे अभियान राबवणाऱ्या तसेच 100 झाडांचे वृक्षारोपण करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी. एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बंद पुकारला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, वाढीव महागाई भत्ता, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला वेठीस धरले आहे. या संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांना या संपामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 2-3 दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना या संपाचा मोठा फटका बसणार असल्याचे सरकार यावर काय भूमिका घेत आहे हे पाहावे लागेल. एका रिक्षा चालकाने बसमध्ये चढून PMP बस चालक आणि वाहकांना शिवीगाळ करत बसचे नुकसान केले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पांडुरंग मारुती भोमाळे वय 38 राहणार शिरोली तालुका खेड यांनी तक्रार केली आहे. या प्रकरणी सुभाष गोविंद पवळे वय 25 राहणार भारत माता चौक मोशी या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालक प्रवाशांना घेऊन जातात, त्यामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होते असे म्हणत आरोपीने वाहक आणि चालक यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. बसचे नुकसानही केले. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सुपेकर तपास करीत आहेत. नाणेकरवाडी येथील IAS इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत फ्लोरिंग मशीनवर काम करताना अपघात झाला. या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला. या प्रकरणी 6 महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कंपनीचा सुपरवायझर प्रभाकर सिन्हा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत मंगेश गोविंद चौधरी वय 20 राहणार बालाजीनगर चाकण यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मंगेश चौधरी हे कंपनीत फ्लोरिंग मशीनवर काम करीत असताना मशीन नादुरुस्त झाली. जॉबचा पाईप काढत असताना झालेल्या अपघातात फिर्यादीच्या डाव्या हाताची करंगळी आणि शेजारील दोन्ही बोटे अर्धी तुटली. मशीन खराब झाल्याचे माहीत असूनही बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी सुपरवायझर प्रभाकर सिन्हा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर बातमी आहे चोरीची. घराच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चिंबळीतील माझगाव वस्तीवर 2 सप्टेंबरच्या पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी पवन खंडू पाठारे वय 43 यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाठारे कुटुंबीय राहत्या घरात झोपले असताना चोरट्याने दरवाजाची कडी कोंडात स्क्रू काढून आत प्रवेश केला. घरातील हॉलमधील 2 कपाटातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड
चोरट्यांनी लंपास. किनेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग, खेड तालुका क्रीडा विभाग, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. 14 ते 19 या वयोगटातील 250 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेतून विजयी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. नमस्कार, मी ऋषिकेश गिरी गोसावी आणि आज आपण इथं जिल्हा तालुका क्रीडा संकुलमध्ये आलेलो आहे आणि इथं तायक्वांदो ह्या खेळाच्या स्पर्धा इथं भरवल्या गेलेल्या आहेत. तर आपण आज ज्यांनी ह्या स्पर्धा भरवल्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना, खेड तालुका क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं तालुकास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. 14, 17, 19 वयोगटातील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न केल्या जात असताना या स्पर्धेमध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेमधून प्रत्येक वजन गटातला एक खेळाडू जिल्हा स्पर्धेसाठी पात्र होणार आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या नियमावलीनुसार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपली वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 3 आणि बुधवार दिनांक 4 रोजी हे शिबिर संपन्न होत आहे. खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने मंगळवारी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा 2019 ते 2024 या कालावधीमध्ये विधिमंडळातील भाषणासाठी उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार दिलीप मोहिते यांना हा पुरस्कार देण्यात आला. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.